नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो। विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसणार नाहीत किंवा त्या दाखवल्या जाणार नाहीत। अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आपण नेहमी बघतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि तीच बातमी दिवसभर दाखवून बातम्यांचं दळण दळलं जातं। त्यामुळे देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्षच जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात। न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी आणि बातमीमागची बातमी सांगणारा हा उपक्रम घेऊन येतोय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यावरून भारतीय जनता पक्षाने त्यांना शेतकरी विरोधी ठरवलेला आहे। त्याचवेळी काँग्रेसचे खासदार तारिक अनवर यांचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यात ते शेतकऱ्यांच्या पाठीवर बसून त्यांच्या नुकसानीच्या परिस्थितीचा आणि पुराचा आढावा घेताना दिसतायत। या दोन्ही घटना काँग्रेसची मानसिकता काय आहे हे दाखवून देतात। कर्नाटकातील पूरग्रस्त कलबुर्गी इथं आपल्या घरी आलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांनी एका शेतकऱ्याला असं म्हटलं की फक्त पब्लिसिटीसाठी इथं येऊ नकोस, जा आणि मोदी शहा यांना विचार। खरं तर खरगे पत्रकार परिषद घेत होते, त्याचवेळी एक शेतकरी त्यांच्याशी उडीद, तूर, डाळीच्या पिकांच्या नुकसानीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करत होता। त्यावर खरगे यांनी त्याला थांबवत अशा पद्धतीचं विधान केलं। व्हिडिओमध्ये खरगे शेतकऱ्याला विचारतात, तुझं किती एकरात पेरलेलं पीक होतं? तर शेतकऱ्यानं त्यांना उत्तर दिलं की 4 एकर। त्यावर खरगे म्हणतात, माझं 40 एकर आहे, म्हणजे तुझ्यापेक्षा माझी अवस्था वाईट झाली आहे। तू मला सांगायला येऊ शकतोस, पण माझं नुकसान तुझ्यापेक्षा मोठं आहे। यानंतर ते म्हणाले, प्रचारासाठी इथं येऊ नकोस, म्हणजेच पब्लिसिटीसाठी। मला हे सगळं माहिती आहे, मूग, तूर, उडीद ही सगळी पिकं उद्ध्वस्त झाली। तू तरी थोडं सहन करू शकतोस, आम्ही नाही करू शकत, कारण आमचं नुकसान जास्त आहे। जा आणि मोदी शहा यांना विचार। यावरून भाजपनं खरगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। दरम्यान आणखीन एक व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये बिहारमधील कटिहारचे काँग्रेसचे खासदार तारिक अनवर हा आपल्या मतदारसंघात पूरग्रस्त पाहणीसाठी गेले होते। पाण्यानं व चिखलानं भरलेल्या शेतामधून पायवाटेवरून चालणं त्यांच्यासाठी कठीण झालं। मग काय, ते एका शेतकऱ्याच्या पाठीवर बसले आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करू लागले। व्हिडिओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसतंय। 2 पोलीस कर्मचारी मागं चालतायत, 3 लोक त्यांना धरून सांभाळतायत। हा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। अमेरिकेशी टॅरिफ वॉर असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी मागं हटले नाहीत। भारतानं रशियापासून तेल घेतलं आणि चीन आणि रशियाशी मैत्री अधिक दृढ केली। आता जगभरानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या धैर्याची प्रशंसा केली आहे। इस्रायलनेही यातून धडा घेतला आणि पंतप्रधान मोदींकडून शिकण्याची गोष्ट सांगितली आहे। इस्रायली मीडिया पोर्टल द जेरुसलेम पोस्टमध्ये एका लेखात असं म्हटलंय की इस्रायलनं पंतप्रधान मोदींकडून शिकावं की ते राष्ट्रीय सन्मान कसा सर्वोच्च ठेवतात। या रिपोर्टची हेडलाईनच सांगते की पंतप्रधान मोदी हे जागतिक पातळीवर प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत। लेखक जकी शालोम यांनी लिहिलेल्या या रिपोर्टमध्ये त्यांनी यावर जोर दिला आहे की भारताकडून शिकायला मिळतं की राष्ट्रीय सन्मान हा कुठला तरी विलास नाही, तर दूरगामी धोरणात्मक ती संपत्ती आहे। यावरून स्पष्ट होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेतृत्वात राष्ट्रीय सन्मान आणि आत्मविश्वास वाढवला आहे, जो एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक संपत्ती बनलेला आहे। जकी शालोम लिहितात की ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानमधील मध्यस्थतेचा दावा केला, ज्यावर पाकिस्ताननं त्यांचं कौतुक केलं। इतकंच नाही तर नोबेल पारितोषिक देण्याची चर्चासुद्धा केली, पण भारतानं कधीही अमेरिकेच्या मध्यस्थीला मान्यता दिली नाही, ज्यामुळं दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेविरुद्ध ठाम भूमिका घेतली। इस्रायल रिपोर्टमध्ये म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दृष्टिकोन केवळ आर्थिक किंवा लष्करी कारणांमुळे नव्हता, तर भारताच्या राष्ट्रीय आणि वैयक्तिक सन्मानाशी संबंधित होता। इस्रायली मीडिया लिहिते की या बाबतीत इस्रायलने देखील काहीतरी शिकण्याची आवश्यकता आहे।
ओडिशा पोलिसांनी राहुल गांधींच्या इंडियन स्टेटशी लढत या विधानाच्या विरोधात नोंदलेल्या FIRची आता चौकशी सुरू केली आहे। पोलिसांची चौकशी आता राजीव गांधी फाउंडेशन म्हणजेच RGF पर्यंत पोहोचलेली आहे। फाउंडेशनला आर्थिक नोंदी सादर करण्याची नोटीस पाठवण्यात आली असून यात इस्लामी कट्टरपंथी जाकीर नाईक आणि चीनकडून मिळालेल्या निधीची माहिती मागितली आहे। ओडिशामधील झारसुगुडा पोलीस हे प्रकरण तपासत आहेत। पोलिसांनी 3 सप्टेंबर रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 94 अंतर्गत राजीव गांधी फाउंडेशनला नोटीस पाठवलेली आहे। पोलीस अधिकारी उमाशंकर सिंह यांनी राजीव गांधी फाउंडेशनचे वित्तीय संचालक संदीप आनंद यांना दिलेल्या नोटीसीमध्ये मागणी केली आहे की 1991 पासून विदेशी योगदानाचा संपूर्ण अहवाल द्यावा, बँक खाते तपशील आणि अधिकृत स्वाक्षरी करणाऱ्यांची माहिती द्यावी, लेखापरीक्षकांची नावं आणि त्यांचे संपर्क क्रमांक सुद्धा द्यावेत, FCRA लायसन्सची प्रत द्यावी। झाकीर नाईक आणि चीनकडून 2005 आणि 6 दरम्यान तब्बल 2.49 कोटींच्या कथित देणगीसंबंधी स्पष्टीकरण द्यावं। UPA सरकारच्या काळात PM रिलीफ कोषाच्या कथित गैरवापरावर स्पष्टीकरण मागितलेलं आहे। राजीव गांधी फाउंडेशनला 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत ही सर्व माहिती दस्तावेजासह सादर करण्याचे निर्देश दिलेत। नोटिसीचं पालन न केल्यास BNSSच्या कलम 210 अंतर्गत कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। आता राहुल गांधी हे या राजीव गांधी फाउंडेशन बोर्ड सदस्यांपैकी एक आहेत। या फाउंडेशनच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी आहेत। बोर्डातील इतर सदस्यांमध्ये प्रियांका गांधी वाड्रा, P चिदंबरम, सुमन दुबे, अशोक गांगुली, मोंटेक सिंह, अहलुवालिया आणि विजय महाजन यांचा समावेश आहे। छत्तीसगडच्या बालोदमध्ये धर्मांतराचा प्रकार समोर आला आहे। रविवारी गुंडरदेही धमतरी रोडवर एका घरात ख्रिश्चन प्रार्थना सभा चालू होती। या सभेत हिंदूंचे धर्मांतर केलं जात होतं। चौकशीनंतर पास्टरसह 8 जणांना अटक करण्यात आली आहे। तसंच दुसऱ्या एका प्रकरणामध्ये पत्नीनं आपल्या पतीवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकल्याचा आरोप केला आहे। पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून तपाससुद्धा सुरू केलेला आहे। बालोदच्या गुंडरदेही धमतरी मेन रोडवर पंचराम नावाच्या व्यक्तीच्या घरात ख्रिश्चन प्रार्थना सभा चालू होती। हिंदू संघटनांचा असा आरोप आहे की या प्रार्थना सभेच्या आड 40 ते 50 हिंदूंचं धर्मांतर करण्यात येत होतं। ही माहिती मिळताच संघटनांचे लोक घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर तिथं तणावसुद्धा निर्माण झालेला होता। पोलिसांसोबत त्यांचा वादविवादसुद्धा झाला। पोलिसांनी सुमारे 22 जणांना पोलीस ठाण्यात नेलं आणि चौकशीनंतर पास्टरसह 8 जणांना अटकसुद्धा केली आहे। हिंदू संघटनांचा असा आरोप आहे की आजारी आणि गरीब हिंदूंना चमत्कार दाखवून फसवलं जातं, त्यांना आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं जातं आणि धर्मांतरासाठी प्रवृत्त केलं जातं। विश्व हिंदू परिषदेतर्फे जिल्हाध्यक्ष बलराम गुप्ता म्हणाले की इथं धर्मांतराचं रॅकेट चालतंय। त्यांनी सांगितलं की ज्या घरात रविवारी प्रार्थना झाली तिथं पास्टरसाठी खास आसन तयार करण्यात आलं होतं। लोकांवर विविध प्रकारे परिणाम घडवण्याचा प्रयत्न केला जात होता। त्यांनी पोलिसांना असं सांगितलं की धर्मांतर थांबवण्यासाठी कठोर कारवाई करा, अन्यथा संघटना धर्मांतराविरुद्ध आंदोलन करेल। दुसऱ्या प्रकरणात एका महिलेनं आपल्या पतीवरच जबरदस्तीनं ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे। सिव्हिल लाईन भारतीय नगर येथील ही महिला आपल्या मुलासह पोलीस ठाण्यात गेली आणि पतीविरुद्ध तक्रार दिली। तिच्या म्हणण्यानुसार तिचा पती संपूर्ण कुटुंबाला ख्रिश्चन प्रार्थना सभेत नेत जाण्याचा प्रयत्न करतो, विरोध केल्यास घरातच ख्रिश्चनाप्रमाणे प्रार्थना करण्याचा दबाव टाकतो, तो संपूर्ण कुटुंब ख्रिश्चन व्हावं असं इच्छितो। पोलिसांनी हे प्रकरण नोंदवलं असून तपास सुरू केलेला आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले, याबद्दलची आपली मतं काय आहेत, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि नमस्कार।